पवारांची राष्ट्रवादी एनडीए सोबत जाणार असल्याच्या चर्चा। एका बड्या नेत्यावर चर्चेची जबाबदारी। सूत्रांची माहिती। जयंत पाटील आणि विनोद तावडेंमध्ये मुंबईत भेट, तर मुख्यमंत्री फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यानं भुवया आणखीन उंचावली। महाराष्ट्रात एनडीए मध्ये कुठलाही नवीन पक्ष येणार नाही। पवारांच्या राष्ट्रवादीतील आमदार खासदारांना तोडण्याचा प्रयत्न नाही। मुख्यमंत्री फडणवीसांनी चर्चा फेटाळल्या। मातोश्रीवरील आमदारांच्या बैठकीत परभणीचे आमदार राहुल पाटलांची दांडी। घरी कार्यक्रम असल्यानं येऊ शकलो नाही असं ठाकरेंना कळवलं। राहुल पाटलांची माहिती। यापूर्वी झालेल्या बैठकीतही पाटील अनुपस्थित। राम मंदिर दानपेटी चोरी प्रकरणी उद्धव ठाकरे नागपुरात रामरक्षा आंदोलन करणार। अधिवेशन संपल्यानंतर पुढील आठवड्यात ठाकरेंचं आंदोलन। राज्यभरातील आंदोलनाबाबत आमदारांनी लक्ष घालण्याच्या सूचना। भाजपचे नेते विनोद तावडे आणि एकनाथ खडसेंमध्ये भेट। दोघांमध्येही राजकीय विषयावर चर्चा झाल्याची माहिती। 2 सप्टेंबर रोजी खडसेंचा 75वा वाढदिवस। भाजपचे नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती। मुख्यमंत्री फडणवीस दिल्ली दौऱ्यावर। नर्मदा प्रकल्पासंदर्भातील बैठकीत हजेरी। बैठकीत महाराष्ट्राला 10 टीएमसी पाणी देण्याचा निर्णय। उत्तर महाराष्ट्राला सर्वाधिक फायदा होणार। फडणवीसांची माहिती। कल्याण डोंबिवली मनपाच्या शास्त्रीनगर रुग्णालयात शिवसेना नगरसेवकांचा धुडगूस। रमेश म्हात्रेंकडून महिला डॉक्टरसह नर्स आणि कर्मचाऱ्यांना मारहाण करत शिवीगाळ। प्रकरणात रमेश म्हात्रेंसह 4 ते 5 जणांविरोधात गुन्हा दाखल। छत्रपती संभाजीनगरमध्ये रमाई घरकुल योजनेत मोठा घोटाळा। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंच्या नावे बोगस रेशन कार्डसह एससीचं बोगस कास्ट सर्टिफिकेट। अंबादास दानवेंचा आरोप। मंत्री शिरसाटांकडून चौकशीचं आश्वासन। कबुतरांमुळे माझ्या आईचा मृत्यू। विधानसभेत राम कदम आक्रमक। कबुतरांना नॅशनल पार्कमध्ये स्थलांतरित करण्याची मागणी, तर कबुतरांमुळे आईचा मृत्यू झाल्याचा पुरावा द्या। निलेश चंद्र मुनींची मागणी। पालघर जिल्ह्यामध्ये गेल्या 3 दिवसांपासून मुसळधार। खबरदारी म्हणून जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर। नागरिकांना सतर्कतेचं आवाहन। लोणावळ्याच्या जुना खंडाळा परिसरात झालेल्या भूस्खलनामुळे एकाचा मृत्यू, तर 1 जण अद्याप ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती। पावसामुळे बचाव कार्यामध्ये मोठे अडथळे। उद्या पुन्हा शोध मोहीम राबवली जाणार। रत्नागिरीच्या खेडमधील दहिवलीत भूस्खलन। शेलार कुटुंबाच्या घरावर डोंगर कोसळला। वडील आणि मुलाचा मृत्यू, तर 2 महिलांना सुरक्षित बाहेर काढलं। 8 जुलैनंतर राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज। राज्यातील कमाल तापमानामध्ये वाढ होण्याची शक्यता। अद्याप समाधानकारक पाऊस नाही। शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये। कृषी विभागाचं आवाहन। केरळच्या वायनाडमधील भूस्खलनाची थरारक दृश्य समोर। दुर्घटनेत 3 जणांचा मृत्यू। सततच्या मुसळधार पावसामुळे दरड कोसळून मोठी दुर्घटना। पुण्यातल्या स्वारगेट मेट्रो स्थानकामध्ये अनेक ठिकाणी गळती लागल्याचं समोर। शेकडो कोटींचा खर्च करूनही प्रशासनाला वादल्यांचा आधार। शिंदेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून यामागे मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप। नाशिकवरचं ढगफुटीचं संकट टळलं। संततधार पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ, तर आळंदीमध्ये इंद्रायणी नदीला महापूर। 4 पूल पाण्याखाली। पालखी सोहळ्यावर पुराचं सावट। 3 दिवसांपासून वसई विरारसह नालासोपारा परिसर पाण्याखालीच। रस्त्यांना तलावाचं स्वरूप। जनजीवन विस्कळीत, तर नालासोपाऱ्यात पुराच्या पाण्यातून वाहून एका मुलाचा मृत्यू झाल्याची घटना। मुंबईतला पाणी पुरवठा करणारा विहार तलाव ओसंडून वाहू लागला। मुसळधार पावसानं पाणी साठ्यात वाढ। विहार तलावातून दररोज सरासरी 90 दशलक्ष लिटर एवढ्या पाण्याचा पुरवठा।